हॅलो नमस्कार, मी प्रीती तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। थंबनेलवरून तुम्हाला कळत असेल की आम्ही कुठे जाणार होत्या। आताच रिलीज झालेला राजा शिवाजी हा पिक्चर पाहण्यासाठी आम्ही टॉकीजला जाणार आहे। खरं सांगायचं म्हणजे पहिल्यांदाच मी टॉकीजला जात आहे। माझा हा पहिलाच अनुभव आहे, कारण जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा 2-3 वर्ष लॉकडाऊन होतं, त्यामुळे आम्ही काही कुठे गेल्या नाही। म्हणजे नांदेडला आम्ही तेव्हा नव्हत्या, मग आता नांदेडला आल्या तेव्हा आम्ही प्रेग्नेंट राहिले, ते 1 वर्ष। नंतर श्रीशा लहान, त्यामुळे 1-2 वर्ष तेव्हा पण गेल्या नाही। कसं असतं ना, आपलं लहान लेकरू घेऊन जाणं, तिथं सगळे शांत असे पिक्चर बघणार आणि आपलं लेकरू जेव्हा मोठ्याने वगैरे चिरकलं तर सगळे आपल्याकडे बघणार, हे म्हणजे ह्याच्याच भीतीनं आम्ही गेला नाही। आणि खरं सांगायचं तर आमच्या दोघांना पण पिक्चर बघायला आवडत नाही। जरी पिक्चर बघा वाटला तरी आम्ही टीव्हीवर किंवा मोबाईलवर बघतो। कसं असतं ना, दोघांपैकी एकाला तर आवड पाहिजे पिक्चर बघण्यासाठी, पण दोघाला पण नाही, त्यामुळे कधी गेल्या नाही। पण आज तो योग आला आहे। मी आज टॉकीजचा म्हणजे अनुभव बघणार आहे, कशी असती काय नाही, मी पहिल्यांदाच बघणार आहे। खरंच तर मीच पहिली व्यक्ती असेल की टॉकीज कधी बघितली नाही, ते आज बघत आहे। असो जाते तिथले म्हणजे पिक्चरचा पण अनुभव बघते, कसा आहे काय नाही, कसा पिक्चर आहे वगैरे। खूप जण म्हणत आहे खूप छान आहे, त्यामुळे आम्ही जात आहोत। आणि शिवाजी महाराजाचा असल्यामुळे तर जाणं शक्यच आहे, त्यातून आपल्याला काहीतरी मिळतो। त्यामुळे 2ला पिक्चर आहे, आता 12:30 वाजले आहेत। घरातले सगळे कामं माझे आवरले आहेत, फक्त जेवण राहिल्यानंतर आम्ही 1-1:30 वाजता निघतो। तिथे काय काय होतं काय काय नाही तुझ्यासोबत शेअर करते। असंच कनेक्ट राहा, असाच व्हिडिओ बघत राहा। चलो तर मग भेटूया। श्रीशा पण अशी छान रेडी झाली आणि चाबी हातात घेऊन चला म्हणून खूपच एक्सायटेड होती ती पण पिक्चर पाहायला जाण्यासाठी। फायनली आम्ही निघाले आहेत, खूप उशीर झाला आहे, तरी मी इथं काय काय व्हायचं तुमच्यासोबत शेअर करेल। फायनली आम्ही आत पोहोचलो आणि बघत होतो कुठं आहे काय नाही वगैरे पिक्चर। आम्ही आत गेलो, तिथे खूपच मॉल वगैरे आहेत, नंतर वरी पिक्चर आहे, मग आम्ही आत गेलो। अगोदरच आम्हाला खूप उशीर झाला होता, त्यामध्ये लिफ्टला पण खूप बारी होती आणि ते बंद पण होते, त्यामुळे आम्हाला चलतच जावं लागलं। 2चा पिक्चर होता, आम्हाला 2 ऑलरेडी बाहेरच वाजले होते, चालू होतं अगोदरच चालू होईल म्हणून आम्ही नको व्हायला म्हणून आम्ही खूप घाई आम्ही पोहोचलो आहोत। श्रीशाची तर खूपच घाई होती चढायची, म्हणजे पायऱ्या चढायची वगैरे, तिला माहिती नव्हतं आपण पिक्चर म्हणजे काय असते, तरी पण तिची खूप घाई होती। मग आत गेलो, चेकिंग वगैरे झाली। श्रीशाला पण खूप छान अशी चेकिंग तिची करू दिली। तिची चेकिंग म्हणजे केली नाही, पण अशी थांबली होती चेकिंग करण्यासाठी। नंतर आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढल्या थांबून। श्रीशाची पण छान असे फोटोज मी वगैरे काढले आणि बघा तुम्ही बघू शकता ती कशी थांबून छान असे फोटोज काढत होती। नंतर खूपच असं पिक्चर बघण्याची म्हणजे पिक्चर पाहण्याची किंमत कमी आहे। तिथले जे पॉपकॉर्न ते वगैरे त्याची खूपच जास्त किंमत आहे, ते घेतले थोडेसे आणि आम्ही आत गेलो। एक खूपच मजेदार गोष्ट झाली, कारण की आतमध्ये आम्ही गेलो आणि त्या तिथं अगोदर आहे ना दुसऱ्या पिक्चरचे ॲड वगैरे गाणे वगैरे दाखवत होते। अर्धा तास त्यानं गाणे वगैरे दाखवले, दुसऱ्या पिक्चरचे ॲड पण दाखवली, एकदम नाव पण आलं दुसऱ्या पिक्चरचं। मग आम्हाला असं झालं की आपण तर राजा शिवाजी हा पिक्चर बघण्यासाठी आलो नाही तर दुसरंच नाव दाखवत आहे। मग मी तर अगोदर सांगितले माझा पहिलाच अनुभव आहे, मग एकदमच मी अशी उठले, चला हे नाही वाटतं, चला बाहेर चला पटकन। मग त्यांनी एकाला विचारलं, नाही हेच आहे म्हणले, आता ॲड दाखवत आहे। मग बसल्या, नंतर एकदम असा स्टार्ट झाला असा पिक्चर पहिल्यांदा, आणि हे खूप फेमस असं गाणं पण स्टार्ट झालं। खूप छान आहे गाणं, स्टार्टिंगला आहे गाणं आहे, मग गाणं वगैरे चालू झालं। नंतर मध्यंतरी खूप छान अशी श्रीशा झोपली होती, इतका मोठा आवाज होता तरी पण ती मस्त अशी झोपली। आणि शेवटी अशी पिक्चर वगैरे बघून एंडिंग झाली। नंतर बाहेर आलो, तिथंच खूप असे मॉल वगैरे होते, म्हणजे लहान लेकराचे कपडे वगैरे खूप छान क्वालिटी दिसत होते। जाऊन आत बघावं म्हटलं, मग आतमध्ये गेल्या, जितकं बाहेरून छान वाटत होतं तितकंच मधातून पण छान होतं। कपडे पण खूप छान होते, कपड्याच्या क्वालिटी पण खूप छान होता, पण त्याची किंमत त्याच्यापेक्षा दुप्पट आणि तिप्पट होती, जे की आपल्या बजेटमध्ये नव्हती, आमच्या तर बजेटमध्ये नव्हती। पाणीपुरीचा छोटासा स्टॉल लागला होता। नंतर आम्ही गेले आणि मी शेवपुरी घेतली, त्यांनी पण शेवपुरी घेतली आणि श्रीशा पण म्हणत होती असं मला पण पाहिजे।
आम्ही घरी आलो आहोत पिक्चर वगैरे बघून. खूप छान पिक्चर आहे, जसं लोक म्हणत होते त्याच्यापेक्षा पण छान आहे. आणि तुम्हाला म्हणलं जसं मी पहिल्यांदाच टॉकीजला गेले होते. कसं होते काय नाही असं मला वाटतं होतं, मी दसरीशा कशी करेल काय नाही, पण खूप छान गेले. 3 तास कसे गेले कळलेच नाही. असं वाटत होतं की अजून थोड्या वेळ असं बघावं, पण 3 तासाचा पिक्चर होता. मग 3 तास निवांत गेले, मस्त गेले, असा कंटाळा पण आला नाही. आणि स्विशाला पण खूप अशी साथ दिली, म्हणजे तिनं खूप छान राहिली, लढली नाही वगैरे. थोडा वेळ तिनं पण पिक्चर बघितला आणि नंतर झोपली. म्हणजे अर्धा पिक्चर बघितला आणि अर्धा पिक्चरनंतर ती झोपी गेली. म्हणजे 3 तास माझे असे निवांत गेले. सारखा असं मला जास्त मी शूट पण केलं नाही. मी तिथून म्हणजे नजरा म्हणजे डोळे हटत नव्हते असा पिक्चर बघताना. खूप छान पिक्चर आहे. तुम्ही जरी बघितला नसला तर तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा. खूपच मस्त आहे, मला खूपच आवडला. आणि उशीर झाला आहे, स्विशाला पण भूक लागली आहे. 5:30ला पिक्चर संपला, आम्हाला यायला वगैरे आता 7 वाजले आहेत. तर आता स्वयंपाक वगैरे करते आणि इथंच व्हिडिओ एंड करते. चला आता मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही जर नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बाय, चलो, गुड नाईट.